अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रभाकर स्वामी महाराज मंदिर या मार्गावरील डांबरी रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे। नगरसेविका श्रद्धा किरण पवार यांच्या पाठपुराव्यामुळे हा मार्ग आता खड्डेमुक्त होणार आहे। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या स्थानिक विकास निधीतून 2,89,00,00,000 रुपयांच्या खर्चातून या रस्त्यांची कामे केली जात आहेत। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुना हिरज नाका, खमितकर बोगदा, निराळे वस्ती पूल ते अँबेसिडर हॉटेल आणि अँबेसिडर हॉटेल ते प्रभाकर स्वामी महाराज मंदिर या 3 टप्प्यांमध्ये डांबरी रस्त्याचे काम करण्यात येणार आहे। परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार प्रथम ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी लाईन टाकण्यात आली। जमिनीखालची सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। रस्त्याच्या कामात अतिक्रमणांमुळे काहीसा विलंब झाला होता। मात्र महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिल्यानंतर मार्ग मोकळा झाला आणि कामाला गती मिळाली। या विकास कामासाठी प्रभाग क्रमांक 7च्या नगरसेविका तथा समाज कल्याण व कामगार सभापती श्रद्धा किरण पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला। त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून स्थानिकांनी आमदार विजयकुमार देशमुख आणि श्रद्धा किरण पवार यांचे आभार मानत अभिनंदन केले आहे।